हॅलो गाईज, अंदा नाईक हिअर. आताच मी वेकेशन मोडमधून बाहेर आलेली आहे. 15 दिवस खूप अफाट मजा केली आम्ही बदलापूरला. माझ्या माहेरी गेली होती. तिथे काय नाही केलं असं नाही, सर्व सर्व एन्जॉयमेंट केलेली आहे. आणि ते सगळे नातेवाईक पण माझे जवळ आहे तिथे, त्यामुळे खूपच एन्जॉयमेंट झालेली आहे. आणि खरोखर माझ्या मुलांच्या दृष्टीने जसं आम्ही लहानपणी काकांकडे जायचो, मावशीकडे राहायला जायचो, तसं त्यांना पण जे रिलेशनशिप असतं ते त्यांना एन्जॉय करायला भेटलं तिथे. म्हणजे त्यांच्याच वयाची माझ्या भावाची मुलं तिथे आहेत, त्यामुळे त्यांना खूप एन्जॉयमेंट त्यांना करायला भेटली. मस्त 5 जणांची मस्त दोस्ती झाली होती. आणि नंतर माझ्या बहिणीचा मुलगा पण एक दिवस राहिलेला आलेला होता. त्यांच्याबरोबर 6 जणांनी खूप मजा केली तिथे. अक्षरशः आम्ही 3 दिवस, भावाची मुलं आणि माझी मुलं, अक्षरशः 3 दिवस आम्ही 3 ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. म्हणजे मध्ये आधी आम्ही असं ठरवून जायचो. म्हणजे आमचं रात्रीच ठरायचं इथे जायचं. मग मोहोपाड्याला गेली. मोहोपाड्याला मी प्रथमच गेलेली, बदलापूरमध्ये राहून मोहोपाड्याला प्रथमच गेलेली. खूप अप्रतिम सुंदर ट्रॅकिंग करण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे मोहोपाडा. मोहोपाड्यावरनं मोहोपाड्यापर्यंत माझ्या भावाची गाडी सोडायला आली. आणि नंतर आम्ही ट्रॅकिंग करत 3 डोंगर म्हणजे चढलो असेल. फक्त एक काठी जवळ घेतली असते, कारण माझ्या पायाचा प्रॉब्लेम असेल, पण काठीवर झोपून ते खूप इझी पडलं चढायला. 3 डोंगर आम्ही पार पडले आणि 2-3 डोंगर झाल्यावर चढण आम्हाला एकदम इझी झाली. आणि मोहोपाड्याला लिली पॉईंट आहे, असे 1-2 पॉईंट आहेत, ते मस्त बघले. तिथनं वरती गेल्यावर मस्त असं बदलापूर दिसतं. आणि सकाळ सकाळ जायला अर्धा-पाऊण तास, यायला अर्धा-पाऊण तास. तुम्हाला जर बदलापूरमध्ये राहत असाल तर नक्कीच ट्रेकिंगसाठी ते एकदम छान ठिकाण आहे. तसंच एक नंतर 2-3 दिवसांनी आम्ही मुळगावला पण गेलो. तर मुळगाव पण एक अप्रतिम ठिकाण आहे. मुलगाव पण एक अप्रतिम ठिकाण आहे. मुलगावला खंडोबाचं मंदिर मस्त आहे. आम्ही लहानपणी म्हणजे स्कूलची ट्रिप जायची, मुलगावला गेली होती. आम्ही चालतच मे बी गेलो असो. आणि ते मुलगावला 550 पायऱ्या आहे. म्हणजे जी पायवाट होती ती मस्त असं बांधलेलं आहे. बदलापूर गावातनं आतमध्ये मुळगाव असं मस्त ठिकाण आहे. खूप उंचावर आहे खंडोबाचं मंदिर. आणि तिथे असं तिथे काम चालू होतं, तर गाढव वरती खाली असे ये-जा करत होते. कारण आमच्या एका फेरीमध्ये ते ते रेतीवर आता वरती जाण्यासाठी रस्ता नाही आहे, तर ते गाढवाचा उपयोग करत होते. आणि ते अक्षरशः त्यांच्या 6-7 फेऱ्या झाल्या आम्ही वर खालपासून येतो. खरंच तेव्हा म्हणजे बाहेरचं पण आम्हाला वातावरण खूप सुंदर दिसलं. आणि असं निसर्गरम्य ठिकाण खूपच छान आहे. असं ठिकाण आहे तिथे असं. आणि नक्कीच तुम्ही बदलापूरमध्ये गेलात तर मुळगावला व्हिजिट द्या, खंडोबा मंदिराचं दर्शन घ्या. असं ते मस्त ठिकाण आहे. आणि तिथे मी ऐकलेलं तिथे वडापाव खाणारी लोक जातात. आणि ते मिसळ पण मस्त मिळते. आणि थोड्या अंतरा तिथलं काहीतरी कार्यक्रमानुसार तिथला वडापावचं दुकान बंद होतं. तर आम्ही त्याच्या थोड्या अंतरावर एक धाबा आहे, तो तिथे पण खूप सुंदर असं माझ्या आईसाठी थालीपीठ आणि मिसळ पाव आम्ही तिथे खाल्ली आणि वडापाव खाल्ला. खूपच असं छानच. माझा भाऊ पण आलेला होता, त्याची फॅमिली पण होती. खूप एन्जॉय झालं. नंतर थर्ड ठिकाणी माझ्या भावाचा मुलगा 5 झाला, तो सोमवारचा दिवस होता. आम्ही शंकराच्या, अंबरनाथला शंकराच्या मंदिराला, शिव मंदिरला गेलो. खूप अप्रतिम. लेण्याद्रीनंतर एकदम कोरीव काम दगडामधलं असं पाहायला सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या अंबरनाथच्या शिव मंदिरला. खूप प्राचीन असं मंदिर आहे, हेरिटेज आहे. मी असं माझ्या भावाकडनं ऐकलं 1000 इयर्स पूर्वीचं आहे सीचं. तर नक्कीच तिथे व्हिजिट द्या. खूप जवळ आहे अंबरनाथवरनं. आणि बदलापूरवरनं पण खूप जवळ आहे अंबरनाथ. आम्हाला लगेच आम्ही अंबरनाथ 10-15 मिनटात पोचले असो. तर खूप अप्रतिम अशा 3 ठिकाणी आम्ही व्हिजिट दिली.
असं खूप आणि माझ्या माझ्या मुलांना पण खूप एन्जॉयमेंट झाली, खूप मजा केली. दिवसभर खेळत असते माझी मुलं, दिवसभर टी व्ही सकाळी. आणि तिथे कसं होतं, खाली माझे आई पप्पा राहतात, वरती माझा मु दोन भाऊ आहेत. म्हणजे मी सर्वात मोठी आहे. माझ्या नंतरचा भाऊ राहतो, तो माजी नगरसेवक अविनाश पोळे, आणि थोड्या अंतरावर माझा दुसरा भाऊ राहतो. तर अशी एक फॅमिलीचं बॉन्डिंग होतं. आणि आमची आई जे करायची किंवा मी करायची, मिसळपाव केलं, भजी केली किंवा काही केलं, तर आई पहिले मुलांसाठी डबा भरून त्यांच्या घरी पाठवायची. जा अन्वय, जा हा जा. त्यांच्या घरी जायचे आणि त्यांच्या घरनं डबा यायचा. म्हणजे त्यांच्या घरात काय काय बनवलं ते आम्हाला खायला मिळायचं, आमच्या घरात काय काय बनवलेलं आईच्याकडे ते त्यांना खायला मिळायचं. आणि म्हणजे फुल टू धमाल, खाण्याच्या बाबतीत पण धमाल होती. आईस्क्रीम तर आईस्क्रीम आणायचो, नॅचरल आईस्क्रीम माझा भाऊ आणायचा. मुलांना काय मॅक्समध्ये एकदा घेऊन गेला, मुलांची तर जंगलच हे खरेदी करा, कपडे खरेदी करण्यामध्ये. अक्षरशः खूप एन्जॉयमेंट चालली होती त्या माझ्या मुलांची पण. म्हणजे समर वेकेशन का असतं ते रिलेटिव्ह बरोबर हे करणं काय इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या आपल्यामध्येच रिलेशन डेव्हलप होत नाही, तर आपल्या मुलांमध्ये पण त्यांच्या भावंडांमध्ये पण रिलेशन डेव्हलप होतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या. तुमच्या माहेरी किंवा सासरी असेल तर गावाला व्हिजिट द्या. तुमचं रिलेशन तेवढं डेव्हलप होईल, रिलेशन मेंटेन होईल. आणि तो आनंद एक मुलांना वेगळाच असतो. अक्षरशः मला 15 दिवस माझी मुलं असं म्हणत नव्हती चला जाऊया घरी, असं काही नव्हतं. नंतर माझ्या भावाचा बड्डे 25 तारखेला होता, तो पण सेलिब्रेट केला. मोठमोठ्या हस्ती आल्या होत्या, म्हणजे आमदार खासदारापासून आलेल्या होत्या. म्हणजे किसन कथोरे साहेब असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे होते, वामन म्हात्रे होते, आशिष गोळे, अशा मोठमोठ्या असतील त्याला शुभेच्छा देऊन दिल्या. सगळ्या ठिकाणी नुसते बोर्ड त्यांनी त्यांचे भावानी चे लागलेले होते. अक्षरशः रस्त्यावर त्या दिवशी आम्ही गेलो सोमवारी, तर बापरे ते ॲड लावतात तसे लागलेले होते. मला अभिमान वाटला त्याच्या कामाचा. तसंच माझा छोटा भाऊ पण त्याच फील्डमध्ये असल्यामुळे त्याचं पण कामं टेंडर घेणं चालू असतं. तर खरंच ते वेल सेटल आहेत. म्हणजे आपल्याला प्राऊड फिलिंग होतं. आणि अक्षरशः कसा वेळ जातो हे समजायचं नाही. माझी आत्याची मुलगी जवळ राहते, माझे काका जवळ राहतात, म्हणजे काका काही जवळ राहतात, त्यांची मुलं जवळ राहतात. तसेच माझी मावशी जवळ राहते. तिचं म्हणजे अक्षरशः 15 मिनिटावरती चौकात राहते आणि आम्ही आपटेमध्ये राहतो. तर तिची एक तरी फेरी असायचीच. कधी माझी भावंडं तिला फोन करून बोलून घेतात, ती नक्की येते. आणि तिच्या आजारपणामधनं कारण जेव्हा माझं लग्न झालं 22 वर्षापूर्वी, तिला कॅन्सर डिटेक्ट झालेला, ब्रेस्ट कॅन्सर. त्या आजारपणात म्हणजे अक्षरशः ती एकदम उत्साही असते आणि ती कुठल्याही कार्यक्रमामध्ये हजर असते. आणि ती सकाळी येते, जेवते, झोपते आणि जाते. आणि एकदम लहान मुलासारखे माझ्या पप्पांमध्ये, तिच्यामध्ये, आईमध्ये असं वादवाद थोडेफार होतातच. आणि खूप सुंदर असं कसा दिवस जातो समजत नाही. काका येतात माझे, गप्पा गोष्टी होतात. आणि असं येणं जाणं सर्वांचं चालूच असतं. दिवसभर हा नातेवाईक आहे, तो नातेवाईक, इकडचं सांग, तिकडचं सांग, ह्या गोष्टी सांग, त्या गोष्टी सांग, चालूच असतं. गॉसिपिंग दिवसभर चालू असतं. आणि खूप मजा येते. नंतर हा व्यक्ती आला, तो व्यक्ती आला, कोण आलं, असं आलं, मग आई त्यांच्याशी संपर्क करणार. किंवा जे सफाई कामगार आहेत ते माझ्या भावाच्या टेंडरच्या अंडर आहेत, मग ते दिवसभर येणं जाणं चालू असतं. त्यामुळे दिवस कसा जातो अक्षरशः काही समजत नाही. खूप एन्जॉयमेंट झाला. आणि माझं वेकेशन कसं निघून गेलं समजलं नाही. आता वेकेशनमधनं बाहेर आल्यावर इथे माझं बँकिंगचं चालू झालं. आणि खरंच खूपच म्हणजे आपण पूर्ण विसरून जातो. आपण आपले ईमेल चेक करत नाही, काही चेक करत नाही, त्यापासून दूर. जास्त मोबाईलवर पण नसतो. मी जास्त रील पण नाही जास्त बनवल्या, पर्सनल रील पण नाही बनवल्या, तेवढा मला टाईमच नव्हता. आणि खूप सुंदर असं गेलं. आणि मध्येच ते मतदान होतं, त्याच्यामध्ये पण दिवस माझ्या भावाने, मी इथे त्या मतदानासाठी माझ्या नवऱ्याने बोलून घेतलं. मी भांडुपला मतदान केलं. आणि परत माझ्या जे बूथ असतात, सहकार्य करतात लोकांना, इकडे बूथ तुमचा क्रमांक आलेला आहे, इकडे जा, त्या बूथवर आम्ही दोघी जाऊन बसलो.
माझ्या बहीण पण आली होती मतदान करण्यासाठी. तिथे नाव होतं, माझं नव्हतं, माझं भांडुपला होतं. मी तिथे गेली होती आणि अक्षरशः मी शिकली म्हणजे कुठली ॲप डाउनलोड करायची, हेल्पलाईन म्हणजे वोटर ॲप ती डाउनलोड कशी करायची, नावं कशी होतं, मराठीमध्ये टाईप करून नाव शोधायचं, इंग्लिशमध्ये टाईप करून कुठलं केंद्र आलं आहे, लोकांना मार्गदर्शन कसं करायचं, यादीत नाव कसं शोधायचं. अक्षरशः तिथे बसून अनुभव आला. मी म्हणजे एवढ्या वर्षात मी फर्स्ट टाईमच तिथे बसली म्हणजे आणि खूप एन्जॉयमेंट केली. हे खाणं ते खाणं चालूच होतं. बिर्याणी माझ्या भावाने मागवलेली होती त्या बूथवर. नंतर सरबत येत होते, पाण्याच्या बाटल्या येत होत्या. अक्षरशः आमची चंगलच चाललेली होती आणि इकडे तिकडे फिरणं, सगळे अनुभव आणि हे सगळं फ्रीली एक सोशल थिंग आमच्यामध्ये चालू होतं. आणि आम्ही लहानपणापासून त्या सोशलिझममध्येच आमचे दिवस घडले. त्यामुळे बदलापूरला जाणं म्हणजे खूपच छान असं एक मस्त ट्रिप झाली असं मी म्हणेन. सो नक्कीच वेकेशनमध्ये तुमच्या मुलांना जसं इतर ठिकाणी विजिट करता तसं तुमच्या माहेरी किंवा सासरी किंवा गावाला नक्कीच घेऊन जा असं मी सांगेन. आय एन्जॉय लॉट. सो बाय बाय.